श्रद्धा बुद्धी संपन्न शील संपन्न आपण सर्वच उपासक उपासिका बाल बालिका आपल्या सर्वांच्या प्रती खूप खूप मंगल कामना, खूप खूप आशीर्वाद। आज परत आपण एक धर्मचर्चा करूया। आजचा जो विषय आहे तो म्हणजे आजच्या तरुण पिढीला धम्माकडे वळविण्याची गरज। हा विषय निवडण्याचा जो माझा हेतू आहे, जे कारण आहे त्यामागचं, समाजामध्ये आज आपण पाहतो आहे या वाढत्या स्पर्धेमध्ये, शिक्षणाच्या स्पर्धेमध्ये, करिअरच्या स्पर्धेमध्ये, व्यवसायाच्या स्पर्धेमध्ये, अनेक प्रकारच्या स्पर्धेमध्ये आपली जी ही तरुण पिढी आहे, ही तरुण पिढी मनापासून उतरण्याचा प्रयत्न करत आहे। प्रत्येक स्पर्धेमध्ये ही आपली तरुण पिढी उतरण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत आणि जमेल त्या पद्धतीने ते मेहनत सुद्धा करत आहेत। रात्रंदिवस अशी काही मुलं आपण समाजामध्ये पाहतो की रात्रंदिवस सतत अभ्यास, निरंतर अभ्यास करताना आपण पाहतो, निरंतर मेहनत करताना आपण पाहतो। हे सर्व करत असतानाही कधी कधी अशी परिस्थिती उत्पन्न होते की ही आपली जी पिढी आहे ही अनेक प्रकारच्या डिप्रेशनमध्ये गेलेली आपल्याला दिसून येते। अनेक प्रकारच्या डिप्रेशनमध्ये जेव्हा दिसून येते तर त्यांचं जे आयुष्य आहे किंवा त्यांचं जे जीवन आहे हे या डिप्रेशनमुळे ते कधी कधी ते उद्ध्वस्त करायला किंवा संपवण्याचाही ते विचार करतात। कधी कधी बऱ्याचदा संपवतात सुद्धा। प्रश्न असा उत्पन्न होतो की आज सगळ्या प्रकारच्या सुविधा असून सुद्धा, शिक्षणाच्या संदर्भामध्ये जर आपण पाहतो सगळ्या प्रकारच्या सुविधा असताना सुद्धा ही आजची पिढी डिप्रेशनमध्ये का जात आहे, किंवा आजच्या पिढीला एक प्रकारे जे एक मानसिक समाधान पाहिजे ते मानसिक समाधान का मिळत नाही, या प्रश्नाचं जर उत्तर आपण पाहतो म्हटलं तर याचं एक उत्तर असं आपण दिसून येते की या पिढीला थोडं आपण धम्म मार्गापासून थोडं वंचित ठेवत आहोत। आपण पाहतोय मुलांची ट्युशन, मुलांचं कॉलेज, मुलांचा अभ्यास, ह्या अनेक अशा बाबी आहेत की जे मुलांना श्वास सुद्धा घेऊ देत नाहीत। सकाळ आणि संध्याकाळपर्यंत ही मुलं रात्रंदिवस सारखी निरंतर अशी काही मुलं असतात की निरंतर ते अभ्यासामध्ये राहतात, केवळ आणि केवळ अभ्यासामध्ये राहतात। करिअरच्या दृष्टीने, व्यवसायाच्या दृष्टीने, स्वतःला घडवण्याच्या दृष्टीने अनेक ही जी मुलं आहेत हे अनेक प्रकारच्या प्रयत्नामध्ये व्यस्त आहेत। असं असून सुद्धा बऱ्याचदा यांच्यामधून काही असे निष्पन्न होतात की ते बेरोजगारीमध्ये एक प्रकारे त्यांचं शोषण होते। अशी कितीतरी समाजामध्ये गुणवान आपली मुलं आहेत, जे गुणवान मुलं असून सुद्धा आज त्यांना बऱ्याचदा नोकऱ्या वगैरे न मिळाल्यामुळे अनेक प्रकारचे चुकीच्या मार्गाने जे जीवन जगताना दिसून येते। तर या सगळ्या प्रश्नातून जर आपल्याला आपल्या तरुण पिढीला वाचवायचं असेल, सोडवायचं असेल, आजच्या तरुण पिढीला एक चांगल्या प्रकारे दिशा द्यायची जर असेल की अशी दिशा की ज्या दिशेनं ही तरुण पिढी गेल्यानंतर कधीही त्यांचं भविष्य कुठल्या आपत्ती विपत्तीमध्ये पडणार नाही किंवा कधीही त्यांचं आयुष्य चुकीच्या मार्गाने उद्ध्वस्त होणार नाही। आणि यासाठी फक्त एकच आपण करू शकतो ते म्हणजे या तरुण पिढीला जर आपण या धम्माकडे वळवू शकलो तर या सगळ्या प्रकारच्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला मिळू शकतात आणि आपली तरुण पिढी या सगळ्या प्रकारच्या डिप्रेशनपासून आपण ते वाचवू शकतो।
कारण आजही आपण पाहतो की आपली मुलं ही चांगल्या प्रकारे मेहनत करत असताना सुद्धा त्यांना बऱ्यापैकी जे पाहिजे ते नोकऱ्या मिळत नाहीत. बऱ्यापैकी जे पाहिजे त्यांना अनेक अशा गोष्टी आहेत की ते त्यापासून वंचित राहतात. याची कारणंही तशीच आहे. हे कारणं सांगायची गरज नाही. हेच कारणं आपण सर्वजण समजू शकतात. आणि म्हणून या सगळ्यांच्यामध्ये त्यांची जी मानसिकता आजच्या पिढीची जी पिसली जात आहे, ही आजची तरुण पिढी दोन प्रकारे, एक प्रकारे बाबींनी आपल्याला पिसली दिसते. एक असं असते की ही जी तरुण पिढी आहे, समजा फॉर एक्झाम्पल, हे माता पिता चांगल्या प्रकारे आपल्या मुलांना शिकवतात, लहानाचं मोठं करतात आणि ती मुलं ही मनापासून मेहनत करतात. पण कधी कधी पर्यायाने एवढी सगळी मेहनत केल्यावरही जर त्यांना ती नोकरी लागत नसेल किंवा ते कुठला एखादा व्यवसाय करू शकत जर नसेल, तर ते मुलं दोन प्रकारच्या टेन्शनमध्ये येतात. एक असं टेन्शन असते की ज्या मातापित्यांनी मला लहानाचं मोठं केलं, शिकवलं, पण मला नोकरी लागली नाही, मी त्यांचं स्वप्न साकार करू शकलं नाही, हा विचार त्यांच्या मनामध्ये सतत येत राहतो आणि त्याचं ते एक प्रकारे डिप्रेशनमध्ये रूपांतर होते. दुसऱ्या गोष्टीने ती पिढी अशी पिसली जाते की एवढी सगळी मी मेहनत करून सुद्धा मी माझ्या आयुष्यामध्ये नोकरी करू शकलो नाही किंवा मला नोकरी मिळाली नाही. तर अशा प्रकारे ही दुसरी परिस्थिती त्यांना एक प्रकारे डिप्रेशनमध्ये आणू शकते. आणि त्यामुळे असा असा तरुण वर्ग जो आहे, हा तरुण वर्ग पिसल्या जात आहे, म्हणजे फसल्या जात आहे, पिसल्या जात आहे, की ज्यामुळे ही तरुण मुलं मग टेन्शनमध्ये येऊन, डिप्रेशनमध्ये येऊन बऱ्याचदा चुकीच्या मार्गाचं अनुकरण करताना दिसतात, व्यसनाच्या मार्गाने जाताना दिसतात. तर यामुळे या कधी कधी बऱ्याचदा अशा या तरुण पिढीचं एक प्रकारे जीवन उद्ध्वस्त होताना आजही आपण समाजामध्ये, कधी बातम्यांमधून, कधी एखाद्या व्हिडिओमधून, तर कधी अनेक अशा घटनाच्या माहितीनुसार आपण पाहत आहोत. म्हणून या सगळ्या गोष्टीला एक प्रकारे आळा घालायचा जर असेल, तरुण पिढीला एक चांगलं भविष्य जर द्यायचं जर असेल, तर त्यांना फक्त धम्मच हे चांगल्या प्रकारचं भविष्य प्रदान करू शकते. कारण बुद्धाच्या वचनाने सगळ्या प्रकारच्या समस्येचं समाधान होतं. या जगातील कुठलाही राजा असो, रंक असो, सामान्य असो, असामान्य असो, श्रीमंत असो अथवा गरीब असो, कुठलाही व्यक्ती असो, कुठलाही मानव असो, त्या मानवाच्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी जर सक्षम जर आज कुठलं काही साधन जर असेल, तर ते फक्त आणि फक्त बुद्ध वचनच साधन आहे. बुद्धाच्या वचनाने सगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला सहजतेने सोडवता येतात. थोडंसं चिंतन मनन करून बुद्धाच्या वचनाच्या आधारावर आपल्या जीवनातील, आपल्या आयुष्यातील सगळ्या प्रश्नांना, सगळ्या समस्यांना आपण म्हणजे संपवू शकतो आणि एक सुंदर प्रकारे आपण जीवन जगू शकतो. म्हणून ज्या प्रकारे आपण जे माता पिता आहात, आपण माता पिता ज्या प्रकारे आपल्या मुलांना घडविता, लहानाचं मोठं करता आणि संपत्तीचा वारसा ज्या प्रकारे आपल्या मुलांना, आपल्या तरुण पिढीला देता, तर तोच तुम्हाला वारसा, धम्माचा वारसा आपल्या तरुण पिढीला, आपल्या मुलांना देता आला, तर ही तरुण पिढी तुमचं एक प्रकारे भविष्यामध्ये तुमचं तर संरक्षण करेलच. एक माता पिता म्हणून तुमची काळजी तर ते घेतीलच, परंतु एक प्रकारे समाजाची एक चांगल्या प्रकारे एक परिपक्व अशी नीव त्यांच्यामध्ये किंवा एक परिपक्व एक प्रकारे आपण म्हणतो ना, जबाबदारी ते चांगले सांभाळू शकतात. म्हणून आजची तरुण पिढी म्हणजे उद्याचं एक खूप मोठं उज्ज्वल असं भविष्य असतं. आणि या उज्ज्वल भविष्याकडे जर आज आपण वर्तमान पिढीतील लोकांनी थोडं दुर्लक्ष जर केलं किंवा जाऊ दे, होत राहते, मला काय करायचं, तो काही माझा मुलगा नाही, ती काही माझी मुलगी नाही, असा जर समाजातल्या व्यक्तीने जर विचार जर केला, तर ते योग्य नाही. प्रत्येक समाजामधल्या मुलाकडे किंवा मुलीकडे, प्रत्येक माता पित्याला एक सकारात्मक दृष्टीने पाहता आलं पाहिजे, एक धर्मदृष्टीने पाहता आलं पाहिजे. ज्या प्रकारे समाजामधला एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी चुकीचं वर्तन करत असेल, तर समाजामधले कुठलेही माता पिता असो, त्यांनी असा विचार केला पाहिजे, हा मुलगा, जरी या मुलाला मी जन्म दिला नाही, परंतु हा मुलगा आपल्या समाजाचा मुलगा आहे, जर याच्या जागी किंवा माझा मुलगा असता किंवा माझी मुलगी जर असती, तर मला कसं फील झालं असतं.
माझ्या मनामध्ये कशा भावना निर्माण झाल्या असत्या, मला किती वाईट वाटलं असतं, असा विचार करून समाजातल्या प्रत्येक मातापित्याने, प्रत्येक व्यक्तीने चुकीच्या मार्गाने जात असलेल्या मुलाकडे किंवा मुलीकडे पाहून त्यांना योग्य वेळेवर मार्गदर्शन देण्यासाठी आपण थोडं समोर आलं पाहिजे. त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. थोडं विश्वासात घेऊन त्यांना थोडं समजावून सांगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि या माध्यमातून जे आपण ह्या धम्माच्या माध्यमातून जर पिढीला अशा प्रकारे योग्य वेळेवर मार्गदर्शन करू शकलो, तर ती मुलं हळूहळू का होईना थोडाफार तर ती विचार करू शकतील. ते थोडाफार तरी विचार करू शकतील की बाबा खरंच हे अमके टमके मला सांगतात, हे खरंच चुकीचं आहे, मी ते ऐकायला पाहिजे. तर अशा प्रकारे धम्माच्याच माध्यमातून आपण आपल्या या पिढीला, चुकलेल्या तरुण पिढीला एक प्रकारे चांगल्या मार्गावर आणू शकतो. आणि धम्माकडे जर आजची पिढी आपण चांगल्या प्रकारे तरुण पिढीला वळवू जर शकलो, तर उद्या त्या तरुण पिढीचे माता पिता सुद्धा सुरक्षित आहे, उद्याचा समाज सुद्धा सुरक्षित आहे आणि सगळ्या प्रकारचीच एक प्रकारे या ठिकाणी सुरक्षा एक प्रकारे होऊ शकते, जर आजची तरुण पिढी धम्माकडे जर चांगल्या प्रकारे वळविल्या गेली तर. पण आजचीच तरुण पिढी धम्माकडे जर वळविल्या गेली नाही तर त्याचे दुष्परिणामही केवळ आणि केवळ त्या माता पित्यांनाच भोगावे लागणार नाहीत, तर समाजातल्या त्या प्रत्येक व्यक्तीला भोगावे लागतील ते परिणाम. कारण एखाद्या समाजामधला किंवा एखाद्या समाजामधली जेव्हा एखादी मुलगी किंवा मुलगी चुकीचं पाऊल उचलते, तर त्या केवळ आणि केवळ त्या मुलीची किंवा मुलीच्या आईवडिलांची किंवा त्या मुलाची किंवा त्या मुलाच्या आईवडिलांचीच प्रतिष्ठा कमी होत नाही, तर ज्या समाजाचा तो मुलगा असतो, ज्या समाजाची ती मुलगी असते, त्या समाजाची सुद्धा एक प्रकारे त्या ठिकाणी प्रतिष्ठा कमी होत असते. आणि म्हणून आपलं एक कर्तव्य ठरतं, एक असं कर्तव्य ठरतं की आपल्याला जमेल त्या पद्धतीनं आपल्या या तरुण पिढीला धीरे धीरे का होईना धम्म वर्गाच्या माध्यमातून, धम्म प्रवचनाच्या माध्यमातून जसं जमेल त्या पद्धतीनं 24 तासांपैकी आपण मुलांना आपण नाही धर्म देऊ शकत, पण 24 तासांपैकी थोडं बसून त्यांच्यासोबत 10 मिनटं 15 मिनटं माता पित्यांनी, घरातल्या लोकांनी, धर्मवान चर्चांनी जर थोडी चर्चा केली, धर्मचर्चा जर केली, तर या धर्मचर्चेमुळे किंवा थोडं समजून सांगितल्यामुळे त्यांच्या मनातील जे काही नकारात्मक भावना असतात, मग जीवन जगण्याच्या असोत, करिअरच्या बाबतीतच्या असो, या सगळ्या प्रकारच्या भावनांचा एक प्रकारे निचरा होऊ शकतो. त्यांचं मन हे मोकळं होऊ शकतं. तुमच्या 10 ते 15 मिनिटाच्या संवाद आणि तुमची ही जी मुलं असतात, एक प्रकारे जेव्हा ते चांगल्या प्रकारे तुमचे संवाद साधतात, तर ते एक प्रकारे खूप असं मोकळं फील करतात. मनापासून ते खुलं मन मोकळं म्हणजे फील करू शकतात. म्हणजे ही गोष्ट इतकी महत्त्वाची असते. जर मुलांच्या किंवा मुलींच्या किंवा तरुण पिढीच्या मनामध्ये भावनांचं एक प्रकारे न्यूनगंड जर जास्त तयार झालं आणि त्याचा जर अतिरेक जर झाला, तर ते विक्षिप्त होण्याची सुद्धा शक्यता असते. आणि अशी विक्षिप्त झालेली ही जी तरुण पिढी असते, हे कुठल्या प्रकारचं पाऊल उचलेल जीवनामध्ये, किती चुकीच्या मार्गाचं, कुठल्या चुकीच्या मार्गाचं मार्गाने जाईल, याची आपल्याला काही एक गॅरंटी देता येत नाही. तर अशा प्रकारे समाजाच्या उद्धाराच्या दृष्टीने, माता पित्यांच्या परिवाराच्या उद्धाराच्या दृष्टीने, सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आजच्या तरुण पिढीला आपण प्रत्येकाने मनापासून धम्माकडे वळविण्याचा आटोकाटपणे थोडा तरी प्रयत्न केला पाहिजे. ज्या पद्धतीचं रोज आपण आपल्या मुलींकडे शिक्षणाच्या बाबतीत ज्या प्रकारे लक्ष देतो, असं रोजच्या दैनंदिनच्या जीवनामध्ये त्या मुलीकडे थोडं तरी का होईना, मिनिमम 5 ते 10 मिनिट का होईना, त्यांना थोडं धार्मिकतेच्या माध्यमातून धार्मिकतेचे थोडेसे अंतरंग किंवा धार्मिकतेचे विचार त्यांच्या मनावर कशा प्रकारे रुजले जातील, असा प्रत्येकाने जर प्रयत्न जर केला, तर ही मुलं धर्माच्या वातावरणाने, त्या धर्माच्या शब्दाने किंवा बुद्धवचनाच्या शब्दाने हे जर त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या मनामध्ये कधी चुकून एखादा चुकीचा विचार निर्माण झाला किंवा चुकीचा निर्णय घेण्याचा जर त्यांनी विचार केला, तर या चांगल्या
छोट्याशा धर्मचर्चेच्या माध्यमातून, तुमच्या संवादाच्या माध्यमातून ते मुलं परत जीवन जगण्याची उम्मीद कधी सोडणार नाहीत. ते विचार करू शकतील. ते चुकीचा मार्ग चुकीच्या मार्गाने जाऊ शकणार नाही, तर ते कुठंतरी थोडा तरी नक्की विचार करू शकतील. इतका संवादामध्ये खूप मोठा एक प्रकारे त्याचा परिणाम चांगला होत असतो. आणि म्हणूनच ज्या प्रकारे प्रत्येक मातापिता हे आपल्या समाजामधले मुलांना मुलींना घडविण्यासाठी शिक्षण देत आहेत, अनेक प्रकारच्या साधनांची जी व्यवस्था करत आहेत, तर ही खरंच आपल्या सर्वांच्यासाठी बाबासाहेबांच्या पुण्याईने, बाबासाहेबांच्या या महान त्यागाने ते आपल्या सर्वांसाठी अतिशय गौरवाची बाब आहे. आणि खूप आनंद होतो आज आपल्याला की आपली ही जी मुलं शिकतात, कुठल्या तरी चांगल्या पदावर नोकरी करतात, तर हे एक आपल्यासाठी खूप स्वाभिमानाची गोष्ट आहे. तर ही अशीच मुलं आपली अधिकाधिक दैनंदिन चांगल्या अधिकाधिक घडली पाहिजे. यांची संख्या अधिकाधिक वाढविता आली पाहिजे. आणि त्यासाठीच यांना धम्माकडे पहिल्यांदा वळविण्याची गरज आहे. धम्माच्या माध्यमातून जर यांची शैक्षणिक सगळ्या प्रकारची प्रगती जर झाली, तर हे डिप्रेशनसारख्या कुठल्याही गोष्टीमध्ये येणार नाहीत. आणि ते चांगल्या प्रकारे स्वतःच्या जीवनाचा, स्वतःच्या परिवाराचा, समाजाचा चांगला विचार करतील आणि उद्याचं जे भविष्य आहे ते चांगल्या प्रकारे सांभाळू शकतील. आणि म्हणूनच आजचा जो विषय थोडा मी हाताळण्याचा प्रयत्न केला की समाजामध्ये घडणाऱ्या ज्या काही घटना दिसून येतात, कुठं अपघाताच्या घटना, कुठं बेरोजगारीच्या घटना किंवा अनेक प्रकारच्या घटना तरुण पिढीच्या संदर्भामध्ये जे दिसून येतात, आणि म्हणून मला असं वाटलं की याच्यावर थोडीशी आपण धर्मचर्चा आज करायला पाहिजे. तर म्हणून या विषयाला थोडासा मी प्रकाश टाकण्याचा थोडा प्रयत्न केला. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो.